इंट्राडे करायचे पण स्टॉक सिलेक्शन जमत नाही तर नेक्स्ट एका मिनिटामध्ये स्टॉक सिलेक्शन तुम्हाला 0 लेवल पासून एक्सप्लेन करणार. तर सगळ्यात पहिलं काम तुमचं आपल्या रीलला सेव्ह करून घ्यायचं. तर बघा सगळ्यात पहिलं काम असतं स्टॉक सिलेक्शन मध्ये मार्केट कंडिशनला समजून घेणं. पहिले 45 मिनिटाला मार्केटला क्लिअर होऊन द्या की नेमकं मार्केटला वरी जायचं किंवा खाली जायचं, म्हणजे बुलिश होईल मार्केट का बेरिश होईल पहिले 45 मिनिटात तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. शाळेवर असेल तर तेव्हा ट्रेडिंग करूच नका. हे बघा जर मार्केट बुलिश दिसतंय, मार्केट म्हणजे काय निफ्टी 50 ची ओव्हरऑल कंडिशन बुलिश दिसते, तर टॉपचे 2 बुलिश सेक्टर पकडायचे आणि त्या टॉपचे 2 बुलिश सेक्टर मध्ये तुम्हाला जे स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये बाय साईडचे सेटअप सापडायचे सेम असणार आहे. बघा इन केस जर मार्केट बेरिश आहे, बॉटमचे 2 बेरिश सेक्टर पकडा, म्हणजे जे सगळ्यात खाली पडले सेक्टर पकडायचे आणि त्या सेक्टर मधले जे स्टॉक्स आहेत त्यामध्ये तुम्हाला सेल साईडचे पॅटर्न सापडायचे. आता बघा सगळ्यात पहिलं दाखवतो तुम्हाला. आजचे जर ओव्हरऑल कंडिशन बघितली निफ्टी 50 काय करते कंटिन्यू बेरिश, म्हणजे मॉर्निंग पासून बेरिश. मग मी बाय साईडच्या सेटअपच्या नादी लागणार नाही, मी काय कर सेल साईडचे स्टॉक सापडेल. पण ते कुठनं जी सगळ्यात बेरिश सेक्टर आहे बघा आज कोणते सगळ्यात बेरिश सेक्टर आयटी, एफएमसीजी आणि रिअलिटी, ह्या 2-3 सेक्टर मध्येच मी ट्राय करून काम करायचं. निफ्टी 50 जर बुलिश असते तर मी बुलिश सेक्टर मध्ये काम केलं असतं, पण बेरिश आहे तर मी काय करेन बेरिश सेक्टर मध्ये काम करेन. त्यानंतर बघा सगळ्यात इझी काम असतं नेमकं या स्टॉक्स मध्ये काय करा बघा. इम्पॉर्टंट असतं 920 एमए सेटअपवर काम करा. लिक्विडिटी जी स्ट्रॅटेजी मी भरपूर रील मध्ये अपलोड केली तुम्ही चेक करा, किंवा ब्रेकआउट ब्रेकडाऊनच्या बेसिसवर तुम्ही काम करू शकता. आणि त्याचबरोबर स्टॉक्स लागताय तर ही निस इंडियाची वेबसाईट रे सेक्टर आणि त्या सेक्टर स्टॉक्स इथे तुम्हाला बघायला भेटून जाईल.